स्वयंपाकघराची आणि कलाकारांची जुळणार गट्टी, कारण या मे पासून सगळ्या महाराष्ट्रात घुमणार आहे एकच मनोरंजनाची शिट्टी. का म्हणतोय असं? कारण स्टार प्रवाहावरती एक नवीन आणि एक नवा असा शो आलाय ज्याचं नाव आहे शिट्टी वाजली रे. आता तुम्ही म्हणाल की बाबा हा शो कसा आहे, काय आहे, तर हा रियालिटी शो आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा गौतमी पाटील दिसते आपल्याला शो मध्ये, रियालिटी शो मध्ये, आणि त्याचबरोबर आपली बिग बॉस गाजवलेली निक्की तांबोळी ही देखील तिच्या विरुद्ध दिसते. आता कोण कोण आहेत, काय आहे शो, कशा प्रकारे आहे शो, हाच म्हणजे हेच ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. नमस्कार, मी सर्वोज कळण, तुम्ही बघताय शब्दवेडे. बेसिकली हा जो शो आहे हा कुकिंग शो आहे, पण पूर्णपणे कुकिंग शो म्हणता येणार नाही, कारण कुकिंग हे 20% असेल आणि 80% फुल ऑन कॉमेडी, धमाल आणि मनोरंजन आहे. जे मी बघितले एपिसोड, असं नाही की बाबा मी प्रेडिक्शन करतोय, एपिसोड मी पूर्ण बघितले आणि त्याच्यावरून कळतंय की त्याच्यामध्ये खरंच खूप जास्त मनोरंजन आणि खूप मजा मस्ती आहे. आता शो मध्ये कुकिंग म्हणजे शो मध्ये कोण कोण आहे, तर शो मध्ये सोशल मीडिया आणि युट्यूबचा स्टार विनायक माळी. जर तुम्हाला कोणाला माहित नसेल, असं होणारच नाही, पण जर तुम्हाला कोणाला माहित नसेल तर एकदा तुम्ही युट्यूबवरती जाऊन विनायक माळी टाकून बघा. तो एक वेगळाच माणूस आहे सिरियसली. या शो मध्ये पण अख्खा एपिसोड जर तुम्ही बघितला तर सगळे एका साईडला आणि विनायक माळी एका साईडला, कारण त्याचे जे जोक क्रॅक करण्याची पद्धत आहे किंवा जे रॅन्डमली बोलायची पद्धत आहे किंवा तो जो एक टोन असतो त्या टोन मध्ये बोलायची पद्धत आहे, त्यामुळे तो सगळ्यांचं म्हणजे मन जिंकत आजपर्यंत आलायच आणि या शो मध्ये देखील तो सगळ्यांचं मन जिंकायला लागलाय. त्याच्यावर अजून एक महत्वाचं पॉईंट असं आहे की त्याची जी पार्टनर आहे, म्हणजे 2-2 लोकांचे ग्रुप आहेत, 2-2 असं पेअर्स आहेत, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. तर याची जी पार्टनर आहे ती कोण आहे, तर बोल्ड अँड ब्युटिफुल बिग बॉस गाजवलेली निक्की तांबोळी. ह्या दोघांची जोडी जुळल्यामुळे ना एवढा भारी म्हणजे तुफान राडा झालाय की एक साईडला विनायक माळी जो सगळ्यांचं म्हणजे जोक्स क्रॅक करून 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 कोणाला जागा पण देत नाही, आणि दुसऱ्या साईडला त्याच्याबरोबर निक्की तांबोळी. त्यामुळे निक्की तांबोळी तर कशी आहे बाबा तुम्हाला माहितच आहे, बिग बॉस तुम्ही बघितलाय. त्यामुळे निक्की तांबोळी आणि विनायक माळी यांची पहिली जोडी आहे. दुसरी जोडी जी आहे ती मधुराणी गोखले, त्याचबरोबर रुपाली भोसले. बेसिकली टीव्ही ऍक्ट्रेसेस आहेत, वेगवेगळे सिरियल्स वगैरे त्यांनी केले, आणि बेसिकली टीव्ही ऍक्ट्रेस असताना त्यांच्या ऍक्टिंगची स्किल या शो मध्ये कशा प्रकारे मनोरंजनामध्ये घालता येईल हे देखील या दोघींनी, मधुराणी गोखले आणि रुपाली भोसले या दोघींनी देखील खूप उत्तमरित्या केलेलं आहे. त्याबरोबरच नेक्स्ट जोडी म्हणजे धनंजय पवार आणि आशिष पाटील. आशिष पाटील तुम्हाला माहित असतील, लावणी सम्राट आहेत डान्समध्ये, त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्यांनी परवा चल भाऊ सिटीच्या एपिसोडमध्ये देखील जजिंग करण्यासाठी आले होते, आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर धनंजय पवार आहेत, इंस्टाग्रामवरती व्हिडिओज क्रिएट करतात. त्याच्यानंतर जी जोडी येते ती जोडी म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे. आता हेमंत ढोमे हे देखील तुम्हाला नाव माहित असेल, ऑनलाईन बिनलाईन सारखे उत्कृष्ट चित्रपट त्यांनी बनवलेले आहेत, आणि त्याचबरोबर परवा चल भाऊ सिटीमध्ये ते पण आले होते. त्यामुळे हेमंत ढोमे असेल, त्यांच्या सोबत जर कोण असेल तर सबसे कातिल गौतमी पाटील. आता हेमंत ढोमे आणि गौतमी पाटील ही देखील जोडी जी आहे ती पण मला भारी वाटते, कारण गौतमी पाटील जे आपण म्हणजे तिचे जे व्हिडिओज बघतो किंवा जे डान्स बघतो त्या डान्समध्ये जशी गौतमी पाटील एकदम अशी ऍक्टिव्ह असते किंवा एकदम अशी काइंड ऑफ तिला बघायचा पर्स्पेक्टिव्ह आपला थोडा वेगळा असतो, पण शो मध्ये ती पूर्णपणे डिफरंट आहे. म्हणजे जेवण बनवण्यापासून ते महाराष्ट्राची संस्कृती जपण्यापर्यंत गौतमी पाटील ते शो मध्ये उत्कृष्ट काम करायला लागले. जेवढे 2 एपिसोड बघितले म्हणजे जोकच्या ठिकाणी जोक करणे, कॉमेडीच्या ठिकाणी कॉमेडी करणे, पण जिथं महाराष्ट्र बाबा मराठी आहे किंवा आपली जी संस्कृती असते ते देखील जपायचं काम गौतमी पाटीलच्या शो मध्ये चांगल्या प्रकारे करायला लागले. आणि तिला साथ जे लागले ते आपले अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे हे देखील खूप उत्कृष्ट कलाकार आहेत, ते तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे या ज्या जोडी आहेत, म्हणजे पहिली जोडी तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बोल्ड अँड ब्युटिफुल निक्की तांबोळी आणि आपला युट्यूबचा आणि इंस्टाग्रामचा स्टार विनायक माळी. दुसरी जोडीची मधुराणी गोखले, रुपाली भोसले. तिसरी जोडी धनंजय पवार आणि आशिष पाटील, आणि चौथी जोडी हेमंत ढोमे आणि सबसे कातिल गौतमी पाटील. या 4 जोड्या बेसिकली सध्या या शो मध्ये काम करतायत, किंवा या 4 जोड्यांच्या मध्ये कुकिंगचा टास्क किंवा कुकिंगचं चॅलेंज सध्या सुरू आहे. त्याबरोबर कुठं बघायचं तर स्टार प्रवाहावरती बघायचं आहे. आता पहिल्याच वेळी विनायक माळीनं पहिल्या एपिसोडमध्ये तुफान राडा केला होता. म्हणजे बेसिकली ज्या ठिकाणी बसला होता तिथून त्या ऑडियन्समध्ये जाऊन ऑडियन्स बरोबर रॅन्डमली जोक्स कसं करायचे असतात हे विनायक माळीला बघून खरोखर म्हणजे एक एंगेजिंग वाटतं. आणि त्याचबरोबर त्याला परत आणण्यासाठी थोड्या वेळासाठी निक्की तांबोळी त्याबरोबर भांडते, तो रुसून जातो, त्याला परत मनवायला निक्की तांबोळी जाते. म्हणजे एक एंगेजिंग शो म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर या म्हणजे एपिसोडमध्ये जे जज होते ते म्हणजे जयंती कठाळे मॅडम, कारण त्या ज्या आहेत त्या उत्कृष्ट शेफ आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे बघून मला एवढं भारी वाटलं की शोच्या सुरुवातीला त्यांनी एक रिक्वेस्ट केली की हा शो कुकिंगचा आहे, तर आपण सगळ्यात पहिला आपली जी शेगडी असते गॅसची शेगडी त्याची पूजा करायला पाहिजे. तुम्हाला माहित असेल आधी जेव्हा नवीन वगैरे लग्न होतं त्यावेळी जेव्हा नवीन सून घरात येते त्यावेळी देखील चुलीची पूजा केली जायची, कारण ते अन्न देवता असते किंवा अन्नदाता सुखी भव आपल्याकडे प्रथा आहे, तुम्हाला माहित असेल. त्यामुळे या शो मध्ये आत्ताच्या टाइमला या शो मध्ये सगळ्यात पहिला जयंती मॅडमांनी सगळ्यांच्याकडून जेवढे कंटेस्टंट आहेत त्या सगळ्यांच्या
त्यांच्याकडून त्या शेगडीची पूजा करून घेतली. ते बघताना खूप भारी वाटलं, एक घरातला टच वाटला. त्याप्रमाणे हा शो जो आहे, या शो मध्ये जे टास्क असणार आहेत ते आठवडाभर असणार आहेत. म्हणजे आठवड्याच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोण जिंकले कोण नाही. त्याचा रेशो कसा असणार आहे तर स्टार असणार आहेत. म्हणजे 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, जेवढे जास्त स्टार जी जोडी कमवेल त्या जोडीला 100% म्हणजे त्या आठवड्याचे ते विनर असणार आहेत. याच्यामध्ये फक्त कुकिंग नाही तर यांना एंटरटेनमेंटही करायला लागणार आहे. म्हणजे फक्त कुकिंग करून चांगलं जेवण बनवलं की जिंकेल असं नाही, कारण हा कुकिंग शो फक्त नाही आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे जसं मास्टर शेफ असतंय किंवा वेगवेगळे कुकिंग शोज आहेत, त्या शो प्रमाणे हा कुकिंग शो नाही आहे. याच्यामध्ये जेवढं कुकिंगला महत्व आहे तेवढंच एंटरटेनमेंटला महत्व आहे. त्यामुळे या दोन्ही पार्टमध्ये जे चांगलं अग्रगण्य मोठं काम करतील त्यांनाच ते स्टार जास्त मिळतील आणि तेच विजेते ठरतील. त्याप्रमाणे हा स्टार मिळवण्याचा आणि आठवडाभर एंटरटेनमेंट आणि कुकिंग करण्याचा एक चॅलेंज आहे. पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जर बघायला गेलं तर ज्या जयंती मॅडम आहेत यांनी भरलं वांग हे करायला लावलं होतं आणि हे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये कॉमेडीमध्ये एंटरटेनमेंट करत करत, कोण यांच्याकडे कोथमीर मागतोय, कोण यांच्याकडनं पाणी मागतोय, कोण यांच्याकडनं मीठ मागतोय, ह्यो जाऊन तिथनं चोरून विनायक माळे चोरून जाऊन साखर आणतोय, काइंड ऑफ त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये अगदी भांडण बिंडण न करता एकमेकांच्या संग चेष्टा मस्करी आणि कॉमेडी करत मी आवर्जून सांगेन भावांनो, हा शो बघण्यासारखा आहे. खूप धमाल शो आहे, खूप मजा मस्ती आणि अमय वाघ होस्ट आहे, नाजच करायचं नाही. त्यामुळे हा शो नक्की बघा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, राम राम आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.